दादा काय सांगायचं, मावशी काय सांगायचं तुम्हाला, शाळेत लय हुशार, लय हुशार शाळेत. सरांनी याला प्रश्न विचारला, उठून उभारला. सरांनी याला प्रश्न विचारला, संदीप 15 फळांची नावं सांग. किती फळांची? 15 फळांची नावं सांग. ह्यानं उत्तर द्यायला चालू केलं, सर आंबा. सर म्हणलं वा संदीप एक नंबर. लगेच दुसऱ्या फळाचं नाव सांगितलं, सर चिक्कू. वा संदीप वा. सर म्हणलं लगेच तिसऱ्या फळाचं नाव सांगितलं, सर पेरू. आणि पटकन खाली बसला. सर म्हणले संदीप लगा 3च फळांची नावं सांगितली, अजून 12 फळांची नावं राहिली. ही पटकन उठला म्हणतो, सर 1 डझन केळ. इतका हुशार आहे. ही बी शाळेत हुशार. गुरुजीने याला प्रश्न विचारला, अतुल 52 गावाची नावं सांग. गुरुजी याला काय म्हणलं, अतुल 52 गावाची नावं सांग. ही काय म्हणते, 12 40 गाव. एवढा छान आहे बोल. कितीकाचं वैभव तू घडवील देवा, कितीकाचं वैभव तू घडवील देवा, कितीकाला लावलं सुकाला पांडुरंगा रे माझ्या सुद्धा धरकी हाताला. 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 कितीकाचं वैभव घडविल देवा, कितीकाचं वैभव घडविल देवा, कितीकाला लावलं सुकाला पांडुरंगा रे माझ्या सुद्धा धरकी हाताला. 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 चला मूळ विषयाकडे येऊया. या संतांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं. हा वाईट मार्गाने चाललेला समाज चांगल्या मार्गावर आणण्याचं काम या संत साहित्यानं केलं. म्हणून नाथ महाराज सांगतात, धन्यान गाव हवाली केला. महाराज धन्यानं गाव हवाली केला. बरोबर आहे. पण धनी कोण आणि गाव कोणता कळलं नाही आम्हाला, समजावून सांगा. बरोबर आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, धन्यान गाव हवाली केला. धनी म्हणजे भगवंत परमेश्वर. त्या धन्यानं आपल्याला गाव हवाली केला. कोणता गाव? जुनोनी, कमलापूर, सोलापूर, संदीप, तिकडे कर्नाटक. आज इथं उघड फाटक नाहीतर झाडाला लटक. यापैकी कोणता गाव नाही. हा 3.5 हाताचा देहगाव शरीर हे परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, धन्यान गाव हवाली केला. विसर त्याचा तुम्हास पडला. अरे ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन. पण त्या पांडुरंगाचं, त्या परमेश्वराचं नाव मात्र आपल्या मुखामध्ये येत नाही. म्हणून शेवटी काय होईल? म्हणून नाथ महाराज सांगतात, शेवटी माझी बुवाचा टोला तुम्हावरी बसेल की जी माय बाप. म्हणून आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा टोला बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर नाथ महाराज सांगतात, हवाली केलाय गाव धन्यान, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यान, हवाली केलाय गाव. हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव. हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव. अरे हवाली केलाय गाव धन्यान, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यान, हवाली केलाय गाव. हे संदीप चाली कुठं लावा लागतात? चाली कुठं लावा लागतात? डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या. हवाली केलाय गाव धन्यान, हवाली केलाय गाव. हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव. हवाली केला गाव धन्यान, हवाली केला गाव. पण तो गाव कसा? एकनाथ महाराज म्हणतात, गाव भरला रे पाचानी. हे शरीर पंचमहाभूतांनी तयार झालं. अग्नी, पृथ्वी, आप, वायू आणि तेज या पंचमहाभूतापासून या शरीराची रचना आहे. इथं एकनाथ महाराज म्हणतात, गाव भरला रे पाचानी. 25 तत्वे झाले या देहामध्ये धनी. पण तेही गुंतल्या पापल्या व्यसनी. आम्ही विसरून गेलो त्या देवाला हो माय बाप. मग या गावात वस्ती भरपूर आहे. कोणत्या गावामध्ये?
बघते हो बघत्या. तुमच्या जुनोनी गावामध्ये नाही, या 3.5 हाताच्या शरीरामध्ये, या देहामध्ये जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत शक्ती आहे, तोपर्यंत. म्हणून नाथ महाराज सांगतात या गावामध्ये वस्ती भरपूर आहे, तवरी आपुले हित पावे. म्हणजे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. कधी या देहामध्ये ताकद आहे, या देहामध्ये शक्ती आहे, तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. तुम्ही म्हणसाल म्हातारपणी भक्ती परमार्थ करू, पण मावशी दादा म्हातारपणी काय अवस्था होत्या महाराज? म्हातारपणी तोंडाचं दात पडलेला असतात, त्यावेळी राम 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 म्हणायला गेल्यावर तोंडात येत याम याम याम, ही अवस्था म्हातारपणी होईल. म्हणून नाथ महाराज सांगतात या गावात वस्ती भरपूर आहे, तवरी आपुले हित पावे. जर काली या उपाये तेथे कोणाचे चाले ना की जी माय बाप. मग तुम्ही म्हणताला तारुण्यात मज्जा करू, म्हातारपणी भक्ती परमार्थ करू, पण म्हातारपणी या शरीराची, हा. या देहाची काय अवस्था होईल? एकनाथ महाराज म्हणतात, अरे डोळे गावाची लागती कवाडे, हा डोळे गावची लागती कवाडे, या नाकापुरी शेंबूड बदा बदारे पडे, हा. आणि तुझ्या तोंडापुरची ही 32 खेडे ओझ पडतील हो माय बाप. मग मान गाव डगमगू लागेल. मानालयाचं सुद्धा प्रकार आहेत दादा, मावशी मानालय सुद्धा प्रकार आहेत. एखादं मराई टेकलेलं म्हातार असू द्या, मराई टेकलेलं म्हातार, त्याची मानाशी आडवी आलती बघा नको 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 नको. आणि एखादी मराई टेकलेली म्हातार असू द्या, मराई टेकलेली, तिची मानाशी उभी आलती बघा. याला सुद्धा कारण आहे. काय सांगायचं दादा, या म्हातारानं मावशीला लय त्रास दिलेला असतो. तरुणपणामध्ये या म्हाताराने या म्हातारीला लय त्रास दिलेला असतो. ए चहा बनव, ए पाणी दे, ए जेवायला वाढ. पण म्हातारपणी गाडी दिवस गेर घेती, तेव्हा म्हातारपणी म्हाताऱ्याला म्हणती नवदनी, तवाचा दम काय राहिलाय काय. तेव्हा म्हातारा म्हणतो नाही ग सकू, नाही ग सकू, नाही ग सकू. ही अवस्था म्हातारपणे. म्हणून जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. म्हणून मान गाव डगमगू लागेल, पोट गाव पाठीशी लागेल, ढोपरपुरी चमन का मोडेल, ऐसी फजिती होईल की जी माय बाप. म्हातारपणी काय गुडघे गावची मेटे मोडती, पाय गाव दुखायचं चालूच राहती, हा. हाता पुरे वाळून जाती, आईशी फजिती म्हातारपणी होईल बाबा. म्हणून हे शरीर चांगलं आहे, हे देह चांगला आहे, तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. पण म्हातारपणी दादा तुम्ही भक्ती परमार्थ करचाल, पण या म्हातारपणी या देहाची अवस्था काय होईल हे नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात आईशी देह गावची गडबड झाली, ती पाहून माझ्या संतांना दयाली. मग संतांनी काढून रसायन वली या गावाला दिली की जी माय बाप. कोणतं रसायन दिलं? संतांनी या गावाला, या देहाला हा. एक रसायन दिलं. कोणतं? भक्तीचा करोनी काढा, तयाशी दिला हा धडपुडा, हरिनाम स्मरणाचा निकाडा, हाच उतारा या देहाला दिला हो माय बाप. एक जनार्दनी शरण उतरून दिव्य रसायन, छेदुनी भक्ती भावाचे बंधन, तुम्ही वैकुंठ वास कराल की जी माय बाप. ए संदीप ऐक, बोल. कुणी बी येऊ द्या किती बी मोठा, अरे भिणार नाही मी त्याला. ए ऐक, कुणी बी येऊ द्या किती बी मोठा, भिणार नाही मी त्याला. मी कट्टर भारूड वाला, ए ऐक, मी कट्टर भारूड वाला, कभी झुकेगा नहीं रे साला. कट्टर भारूड वाला, कभी झुकेगा नहीं रे साला. मैं कट्टर भारूड वाला, मैं झुकेगा नहीं रे साला. कट्टर भारूड वाला, मैं झुकेगा नहीं रे साला. और कुणी बी येऊ द्या किती बी मोठा, भिणार नाही मी त्याला. कुणी बी येऊ द्या किती बी मोठा, भिणार नाही मी त्याला. पुष्पराज, मी झुकेगा नाही साला. काय म्हणला? पुष्पराज झुकेगा नाही शाला. ही पुष्प नाही, फुसकाय फुसका.